माननीय सरपंच साहेब, ग्रामपंचायत कार्यालय गंगाईपरका, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. विषय मोजे बेंबडेवाडी येथील पाण्याच्या प्रश्नासाठी तातडीने ग्रामसभा बोलविण्याबाबत. महोदय, वरील विषयास अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज सादर करण्यात येतो की मोजे बेंबडेवाडी येथील 10 पिढ्या पासून वापरात असलेली गावकऱ्याची खोदलेली विहीर श्री विनोद हरिबा बेंबडे व त्यांचा मुलगा नरेश विनोद बेंबडे यांनी आमच्या रानात विहीर आहे म्हणून दिनांक 20/3/2026 पासून विहिरीचा रस्ता लोखंडी गेट बसून बंद केलेला आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना विहिरीशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही माननीय तहसीलदार मॅडम अर्ज दिलेला आहे, तर त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी सरपंच साहेबांच्या ग्रामसभेचा ठराव आणून द्यावा अशा सूचना केलेल्या आहेत. तरी मी सरपंच साहेबांनी विहीर ताब्यात कायमस्वरूपी ताब्यात व रस्ता घेण्यासाठी ग्रामसभा बोलवावी व त्या ग्रामसभेत काय ठरले त्याचा ठराव गावकऱ्यांना द्यावा ही विनंती सोबत तहसीलदार यांना दिलेली अर्जाची प्रत जोडत आहे. अर्जदार समस्त गावकरी मंडळी, बेंबडेवाडी, ग्रामपंचायत कार्यालय गंगाईपर. सही करून थोडं पाठी मग सरपंच. हो सरपंच या की तिथे. आता वाचून दाखवा. तसे आदेश द्या तुम्ही आणि त्याला लगेच नोटीस काढायला दौडी आता द्यायला लावा वाडीत. मंदिरावरल्या माईक मध्ये बी सांगायला लावा. दत्ताला लगेच पाठवून दौडी द्यायला लावा. मग सकाळी लगेच तुम्ही ग्रामसभा घ्या. वाडीत लावायचा आहे हो प्रश्न कुठं आहे वाडीचा. असं आपल्याला काय त्या गावात ग्रामसभा घेता येत नाही. तुम्ही बेंबड्याच्या वाडीतल्या हनुमान मंदिरावर घ्या तुम्ही ग्रामसभा आणि त्याचे प्रश्न ऐकून घ्या. मग त्याने घेतात कुठं त्याने येतात सभा घ्यायला. ते सरपंच येणार कसं करते. हा याला तयार आहेत. सरपंच येतात, सगळेच येतात, मेंबर सहित येतात. काढा नोटीस काढायला लावा. सेवकाला वाडीत पाठवून मंदिरावर लगेच नोटीस चिटकवायला लावा आणि दौंडी लगे आता द्यायला लावा. बरोबर ह्याच्यानं करू द्या. ते विषय नाही ते पण म्हणलं चालेल ना वाडीला घ्या. ऐकून घ्या. तुम्हाला काही गैरसमज असेल तुम्ही बोलू नका साहेब, जे बोलले ते सांगतो. काय करत नाही तुमच्या आदेशानुसार काढा नोटीस. सरपंचानं नोटीस काढायची, चिटकवायची, आता दौंडी द्यायची आणि सरपंचानं स्वतः जाऊन तिथे ग्रामसभा घ्यायची. विषय मिटला. ग्रामसेवक काय येत नाही. चोर आहे का ग्रामसेवक. त्याचा काय विषय. तुमच्या सैनिकांचं ऐका आपल्याला प्रशासनाकडून मागणी करायची. बरोबर आहे. प्रशासनाला वाकडे घेऊ. प्रशासनाला वाकडे घेऊन काय मला बोलतो पसंत नाही. सरपंचानं जे निर्णय तुम्ही काय दिला, तुम्ही काय तुमच्यासाठी पूर्ण सहकार्य निर्णय दिलाय की फायनल. तुमच्या सैन्य नोटीस काढायची. ग्रामसेवक यायलाच पाहिजे. सगळे याच्यात हो, याच्यात नाही असं नाही, सगळे नाही
निर्णय फक्त क्या बोलत का कुठे गेला साधं निवेदन अवघं साधं पाण्याच्या प्रश्नासाठी तातडीची ग्रामसभा बोलावली. काय करा ते निवेदन तयार करा. चालूच ठेवा ना. ग्रामपंचायत वाले त्याच्यावर आम्ही काय मिटिंग आहे तुम्हाला जर ग्रामसभा लावायची असते तर ग्रामसभा लावू तर मिटिंग मधून म्हणतात मिटिंग मध्ये तुम्ही टाकू काय अडचण तुम्ही म्हणताल तसं करू. विषय हा जिवाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे सगळ्यांना ग्रामपंचायतचा तुम्हाला प्रस्ताव द्यायचे ठीक आहे. ग्रामपंचायत ग्रामसभेला येणार आहे सगळ्यांनी जे काही विषय मांडलेले आहेत त्या विषयातून तुम्हाला हो लिहून देऊ काहीच अडचण नाही. गोळा मारायची गरज झाकून सोडून रस्त्यावर घे झाकायची गरज नाही. नाही तुझं काम रे तू हे त्याला डोळा मारायची गरज नाही. एक लक्षात घे. ग्रामपंचायतला निवेदन द्या. हा निवेदन द्या. त्याच्यानुसार हे काय मग तातडीची ग्रामपंचायत ग्रामसभा लावू आपण त्यामध्ये ग्रामसभेत काय ठरवलं ते ठरवलं. आता संध्याकाळी आता जाऊन तहसीलला दिलेल्या निवेदनाची प्रत तुम्ही आता उद्या ग्रामसभा लावता येते का ही ग्रामसभा काय मला आधी तातडीची लावली घ्यायचे का परवा दिवशी घ्यायचे. व्हिडिओ तुम्हाला टाकले का तुम्ही टाकला का बोललो त्यांचं म्हणणं आहे ग्रामसभा लावा उद्या जी काय ग्रामसभेमध्ये ठरल ते आम्हाला लिहून द्या आणि कुणी जाता म्हणाले. बरोबर आहे की असंच आहे की आम्ही आमच्याकडच्या एक प्रत तुमच्याकडे राहू द्या 2 प्रती तयार करू. नायब तहसीलदार काय म्हणले आले तेव्हा नायब तहसीलदार काय म्हणले गावात आले ग्रामसेवक
काही तहसीलदार नाही तुम्ही 3 महिन्याचा असू नको. ही 3 महिन्याचा प्रश्न आम्हाला मान्य नाही. गावचा पिण्याचा प्रश्न कायमचा नको. कुठं द्यायची ठरवा. आम्हाला कायमचा पाण्याचा प्रश्न आहे. तीच विहीर पाहिजे. ते गावानं खणलेली विहीर आहे. गावाल्याची विहीर आहे. पहिल्यापासून उपशिलेली आहे. सगळे लोक ही करा. नाही म्हणले लोकांना गावातल्या तर ती विहीर बदलून दुसरीकडे द्या आम्हाला. गावाल्यानं जर नाकारली मला तर. ज्यावेळेस तुमच्याकडे पंचनाम्यासाठी आले आता अनाटे साहेब त्यावेळेस तुम्हाला काय बोलले त्याची त्या प्रतिक्रिया काय साहेबांनी आली? काय म्हणले तात्काळ त्याने ऐकायला तयार नाही. त्यांच्या मालकीची विहीर आहे. त्याने म्हणले सांगून गेले माझं सांगायचं काम आहे तेवढं. मी म्हणलो लिखी द्या त्यांना. मला लिखी द्या. लिखी देत नाही म्हणले. मग तुम्हाला ग्रामसेवक साहेबाला सांगितले की तुम्ही तातडीची मीटिंग घ्या आणि त्यांना काय आहे ती प्रस्ताव द्या आणि तुम्ही गावामध्ये ग्रामसेवकाला तुमच्या बॉडीचे नंबर घ्या आणि बॉडीवर ठरून त्यांना पाण्याची व्यवस्था. आता जे जे आम्हाला बोलले पाण्याचा प्रश्न आहे. सगळ्या लोकांना पाणी मिळा जेणेकरून इकडे बघा गंगापूर या गावचा प्रश्न कसा आहे पाण्याचा? पाण्याचा गावाचा प्रश्न कसा आहे सांगा. गावचा प्रश्न काय? टायमाला पाणी सुटाले का? गावात टाईमवर पाणी सुद्धा का नाही हे बघा ना तुम्ही. गाववाले हो का काय? मी तुम्हाला विचारायला तुम्ही सांगा. सगळे बघा की लक्ष ठेवून त्याच्याकडे. मी तुम्हाला विचारायला तुम्ही सांगा मला. सुताले हो येळाला येळला का गंगापूर घ्या झोप आहे का एवढे माणसं आले ऐका गंगापूर देखील प्यायला पाणी नाही. प्यायला पाणी नाही. गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. गावात पाणी सुटत नाही. कधीच सुटत नाही. गंगापूर गावाला पिण्यासाठी पाणी आहे का? पाणी आहे का पिण्यासाठी? टंचाई आहे पाण्याची. पाण्याची टंचाई आहे पण गंगापूर प्यायला पाणी नाही. त्याच्यावर काय मत आहे? गंगाईपर्गला पिण्याचं पाणी आहे पण व्यवस्थित सुटत नाही. आरो आरो चालू आहे. त्याला लागत नाही. बरं.